नमस्कार. श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामीच्या कृपेने पूर्ण होवोत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा आपला व्हिडिओ आहे असा एक मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. असा एक आपल्याला आज एक उपाय बघायचा आहे. ते बघून किंवा ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटणार आहे आणि आश्चर्य वाटण्यासारखंच आहे. तर या उपायामध्ये एक फळ आहे आणि या फळाचा आपल्याला कसा उपयोग करायचा आहे, या फळामध्ये काय आहे, या फळाचा आपण उपाय केल्यामुळे आपल्या हाताच्या भाग्यरेखा कशा मोकळ्या होणार आहेत, आपल्याला त्याचा काय फायदा होणार आहे. आपण एवढे दिवस पूजा अर्चा उपासना पारायण सगळं काही आपण करत असतो, पण आपल्याला आपल्या भाग्याची साथ मिळत नसते. तर हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या भाग्याची साथ कशी मिळणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. पण आता तुमचं सौभाग्य दुर्भाग्य जे आहे ते मिटणार आहे आणि तुमचं सौभाग्य बदलणार आहे. या फळाला चुंबक सुद्धा आपण म्हटलं तरी चालतं, कारण हे डाळिंब आहे. तर या डाळिंबामध्ये खूप अशी दैविक शक्ती आहे आणि वायू चक्र पृथ्वी पाणी आकाश हे पंचतत्वाने बनलेलं असं हे फळसुद्धा याला म्हणतात. तर हे फळ आपल्याला आयुष्य बदलवून टाकणारं असं हे फळ आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, एक डाळिंब घ्यायचा आहे आणि त्या डाळिंबाला सोलायचं आहे. ज्या वेळेस तुम्ही डाळिंब सोलणार आहात त्यावेळेस तुम्हाला एक चूक अजिबात करायची नाही. ज्या वेळेस तुम्ही डाळिंब सोलणार आहात त्यावेळेस ते डाळिंबाचा एक दाणासुद्धा तुम्हाला तुमच्या तोंडामध्ये घालायचा नाही, किंवा बाजूला जरी कुणी असेल तर त्यांनीसुद्धा म्हणजे कुणीही हा डाळिंब खायचं नाही. का तर डाळिंब ज्यावेळेस आपण तोंडात टाकतो त्यावेळेस ते उष्ट होतं, त्याच्यामुळं आपल्याला याचा काहीही फायदा होणार नाही. तर हे तुम्ही एक गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा की डाळिंब सोलताना कुणीही खायचं नाही. अगदी तुम्ही एकांतात बसून हा डाळिंब तुम्हाला सोलायचं आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण डाळिंब सोलून झाल्यानंतर तुम्हाला फक्त लागणार आहे डाळिंबाची साल. ते डाळिंब पूर्ण सोलून झाल्यानंतर तुम्ही नंतरनं 1 किंवा अर्ध्या तासाला ते डाळिंबाचे दाणे पूर्ण खाऊ शकता. कुणीही खाल्लं तरी चालतंय, पण ज्यावेळेस तुम्ही सोलता त्यावेळेस एक दाणासुद्धा आपल्याला तोंडात घालायचा नाही. ज्यावेळेस आपण देवासाठी स्वयंपाक बनवतो त्यावेळेस उष्ट होतं म्हणून आपण जसं त्याला चाखून बघत नाही किंवा मुलांना देत नाही, त्याप्रमाणे हे उष्ट होतं. त्याच्यामुळं आपल्याला डाळिंबाचा एक दाणासुद्धा तोंडात टाकायचा नाही. तुम्हाला या उपायाचा खरंच 100% एका रात्रीमध्ये रिझल्ट हवा असेल तर तुम्ही हा नियम एक नक्कीच पाळायला हवा. त्याच्यानंतर तुम्हाला ती साल जी आहे ती साल घ्यायची आहे. म्हणजे डाळिंबाच्या वरची जी साल आहे, आपण सोलून दाणे बाजूला काढले डाळिंबाचे, तर ती साल किंवा त्याला कोणी कवच म्हणतं, कोण टरफल म्हणतं, ती तेवढंच तुम्हाला लागणार आहे. तर ती तुम्हाला साल घ्यायची आहे. मिक्सर सोडून तुम्ही कशामध्येही त्याला बारीक करू शकता, म्हणजे एकदम बारीक अशी पेस्ट करायची आहे. आणि पेस्ट ज्यावेळेस तुम्ही करणार आहात त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये गुलाबजल टाकायचं आहे. गुलाबजल तुमच्याकडे जर नसेल तर गुलाबाचे फुलं असतील तर गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि बारीक अशी छान पेस्ट करायची आहे. पुन्हा एकदा सांगते, पेस्ट करताना मिक्सरचा वापर करायचा नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही पेस्ट बनवल्याच्या नंतरनं तशीच ठेवायची आहे. झाकून ठेवा थोड्या वेळासाठी, किंवा तुम्ही ही उपाय रात्री केला तरीसुद्धा चालतो. तर ही पेस्ट तुम्हाला कधी करायची आहे, आणि या डाळिंबामध्ये इतके दैविक गुण आहेत. या डाळिंबाला आपण आत्तापर्यंत आरोग्यदायी फळ असं मानले, पण ह्याच्यामध्ये जी दैविक गुण आहेत, जी दैविक शक्ती आहे, जे पंचतत्वाने हा बनलेला जे फळ आहे त्याचे अग्निगत असे फायदे तुम्हाला बघायला मिळणारच आहेत. फक्त हा एकदा तुम्ही उपाय करून बघा. तर हा उपाय तुम्हाला अमावस्याच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी रात्री करायचा आहे. तुम्ही 1-2 पौर्णिमा किंवा 1-2 अमावस्या जरी केला तरी चालतो, किंवा 1 पौर्णिमा किंवा 1 अमावस्या केली तरीसुद्धा चालेल. तर अमावस्याच्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी रात्री जेवण वगैरे सगळं झाल्याच्या नंतरनं स्त्रियांनी डाव्या हाताला आणि पुरुषांनी उजव्या हाताला
स्त्रियांनी डाव्या हाताला आणि पुरुषांनी उजव्या हाताला ही जी वाटलेली पेस्ट आहे ती पूर्ण कोपरापासून खाली पूर्ण तळहात, मागची पुढची बाजू तळहात आणि पूर्ण हे हाताला ज्याप्रमाणे आपण मेहंदी लावतो त्याप्रमाणे आपल्याला ही पूर्ण पेस्ट घासून आपल्या हाताला लावायची आहे. त्याच्यामुळं एकदम बारीक अशी पेस्ट आपल्याला ही बनवायची आहे. जर मोठी थोडीशी झाली तर काही हरकत नाही. थोडंसं पूर्ण हाताला ती चोळून द्यायचं आहे आणि जे खाली पडलेलं जे राहतं थोडंसं म्हणजे कचऱ्यासारखं जे निघेल ते टाकून दिला तरी चालतं. तर अशी हे आपल्याला मेहंदी लावल्यासारखं दोन्ही हाताला तळहाताला लावून तसंच ठेवायचं आहे आणि रात्रभर तुम्हाला थोडा वेळ सुकू द्या आणि नंतर मग तुम्ही झोपायला जाऊ शकता. ते रात्रभर तुम्हाला तसंच ठेवायचं आहे. ज्या वेळेस तुम्ही हे रात्रभर तसंच ठेवणार आहात त्यावेळेस रात्रभर आपल्या हाताला ही पेस्ट तशीच ठेवून आपल्याला झोपी जायचं आहे. ज्यावेळेस आपल्या हातावर ही पेस्ट रात्रभर राहणार आहे त्यावेळेस त्याच्यातील जी दैविक शक्ती आहे, जे दैविक गुण आहेत ते रात्रभर आपल्या हातामध्ये म्हणजे आपल्या हाताच्या ज्या दुर्भाग्याच्या रेषा आहेत, आपले ज्या हातामध्ये कुठलंही काम घेतलं आपण ते होत नाही त्या पूर्ण रेषा पुसल्या जाणार आहेत. म्हणजे तुमच्या हातावर रात्रभर हे जे लेप दिलेला आहे हे लेप तुमच्या हातावर रात्रभर पूर्ण काम करून तुमचं आयुष्य बदलण्यासाठी, तुमचं आयुष्यात चमत्कार करण्यासाठी हे काम करणार आहे. तर तुम्हाला हे असा लेप रात्रभर लावून ठेवायचा आहे आणि सकाळी उठून तो हात तुम्हाला धुवून टाकायचा आहे. तो हात सकाळी तुम्ही म्हणजे कुठेही धुवा, कसंही धुवा, गरम पाण्यानं धुवा किंवा थंड पाण्याने धुवा, कसंही कुठेही धुतला तरी त्याचा काहीही नंतर फरक पडणार नाही आपल्याला. आणि त्याच्यानंतर तुम्ही सकाळी जे हात बघणार आहात त्या हातामध्ये तुम्हाला तुमचं सौभाग्य बदलणार आहे, तुमचं आयुष्य वाढणार आहे, तुमच्या पुण्याची ताकद वाढणार आहे, तुमच्या धनामध्ये वाढ होणार आहे, तुमच्या घरामध्ये जी आर्थिक तंगी आहे, जी पैशाची अडचण आहे, जी पैशाची चणचण आहे ती सुद्धा बदलणार आहे. तुमच्या हातामध्ये एक वेगळीच ऊर्जा येणार आहे, एक वेगळीच ताकद येणार आहे. आणि कुठलंही काम तुम्ही करायला गेला त्यावेळेस तुमचं काम होत नव्हतं, तर आता तुम्ही कसलंही काम करायला गेला तर तुमचं काम 101% होणार आहे. इतकी ताकद तुमच्या हातामध्ये येणार आहे, इतकी ताकद तुमच्या या हातामध्ये आणि हात जो आहे तुमचा एकदम ऊर्जावान असा बनणार आहे. तर तुमच्या हातामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही. इतकी एक वेगळीच ताकद येते. प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होते, मान सन्मान वाढतो, पैसा पद सर्व काही एका रात्रीत बदलणार आहे. एवढा हा जबरदस्त उपाय आहे. तर तुम्ही एकदा हा उपाय करून बघा आणि डाळिंबाचा जो हा अनुभव आहे तुम्ही हा एकदा घेऊन बघा. तर सगळं सुख, ऐश्वर्य, धन, आरोग्य, संपदा सगळं काही तुमच्या पायाशी लोळण घेणार आहे. तर असा हा आपला छोटासा डाळिंबाचा उपाय आपल्याला करून बघायचा आहे आणि एका रात्रीमध्ये आपलं नशीब आपल्याला चमकावायचं आहे. तर आपल्याला असं एक डाळिंब आणून हा उपाय करून आपल्याला याचा फायदा घ्यायचा आहे, याचा लाभ करून घ्यायचा आहे. कुठलीही पूजा मांडायची नाही, कुठलीही उपासना करायची नाही, कुठलंही मंत्र जप तंत्र काहीही करायचं नाही. काहीही न करता एका रात्रीमध्ये तुमच्या हातामध्ये जो बदल तुम्हाला जाणवेल, तुमच्या आयुष्यामध्ये जे बदल तुम्हाला जाणवतील ते तुम्ही नक्कीच तुमच्या डोळ्याने बघू शकता. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.